नमस्कार. मी कुमारी रेणुका अंजली प्रकाश भुरे, महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथील विद्यार्थिनी. सर्वप्रथम केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशनचे आभार मानू इच्छिते, कारण त्यांनी वक्तृत्व स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजना आणि त्यांची अंमलबजावणी अशा महत्त्वाच्या विषयाला प्राधान्य दिले आणि त्यात मला माझे विचार व्यक्त करण्याची संधी निर्माण करून दिली. आकाशातील स्वप्नांना पंख देतं शिक्षण. आकाशातील स्वप्नांना पंख देतं शिक्षण. अंधाराच्या वाटेवर उजेड देतं शिक्षण. असेल जिंकायचे जग तर हवे ज्ञानाचे बळ. असेल जिंकायचे जग तर हवे ज्ञानाचे बळ. कारण सोन्याहूनही मौल्यवान असते शब्दांचे फळ. मानवाच्या 7 मूलभूत गरजा आहेत: हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. शिक्षण हा उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. शिक्षणाचे महत्त्व सांगताना संत तुकाराम म्हणती, विद्या सुखाचे हे मूळ. ज्ञानेश्वर सांगती, तिचे खरे धन अमूल. एकनाथची कविता, विद्या सज्जनतेचा मार्ग. सावता म्हणती, अक्षर ज्ञान संसाराचा भार हलक. नामदेव गाता, ज्ञान हेच खरे दान. संत वचनातून कळे शिक्षणाचे जीवन महान. भारताची माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलामांची काही स्वप्ने होती. त्या स्वप्नांमध्ये होते एक स्वप्न, भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न. महासत्तेची व्याख्या करताना कलामांनी सांगितले, ज्या राष्ट्राकडे उत्कृष्ट शिक्षण व्यवस्था, बलशाली युवक, विज्ञान तंत्रज्ञानाची ताकद आणि नैतिक मूल्य असतील तेच राष्ट्र खरी महासत्ता ठरेल आणि हे सर्व शिक्षणाशिवाय शक्य नाही. संविधान कलम 45 आणि RT ॲक्ट 2009 नुसार 17 वर्षापर्यंत म्हणजेच 8वी पर्यंतचे शिक्षण मुफ्त आणि सक्तीचे करण्यात आले. त्यामुळे भारतातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळाला. जरी प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळाला तरी ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट्स 2024 नुसार भारतातील 1.9% मुले निरक्षर आहेत. 1.9% ही संख्या ऐकताना खूप कमी वाटते, पण जेव्हा आपण याचा हिशोब करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल 47.5 लाख मुले कधी शाळेतच गेली नाहीत आणि कित्येक मुलांनी शिक्षण मध्येच सोडले. यामागचे सर्वात मोठे कारण आपण आर्थिक परिस्थिती दुर्बल आणि कुटुंबाची परिस्थिती गरीब असल्याचे दिसते. अशा मुलांना आधार मिळावा, त्यांचे शिक्षण अखंडित चालू राहावे यासाठी शासनाने शिष्यवृत्ती योजनांची सुरुवात केली. नेमकी ही शिष्यवृत्ती म्हणजे काय? मुलांचे शिक्षण अखंडित पुढे चालू राहावे यासाठी शासनाकडून दिली जाणारी आर्थिक मदत म्हणजे शिष्यवृत्ती. केंद्र शासनाने NSSS, NTSE, CSSS, मेरिट कम मीन्स, EBC अशा अनेक शिष्यवृत्ती योजनांची सुरुवात केली आहे. त्याचबरोबर राज्य शासनाने महात्मा फुले शिष्यवृत्ती योजना, छत्रपती राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, त्याचबरोबर अनेक सोयी ज्यात वसतिगृह, शैक्षणिक साहित्यांची सोय, अनेक फी परतावा अशा अनेक योजना त्यात राबविल्या जात आहेत. फक्त महाराष्ट्र राज्यात 50 पेक्षा जास्त शिष्यवृत्ती योजना आहेत, ज्यात 50 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी अर्ज करतात आणि कित्येक मुले त्याचा फायदा मिळवतात. या सर्व योजनांचे उद्दिष्ट फक्त आर्थिक मदत नसून प्रत्येक मुलाला शिक्षणाची समान संधी मिळेल असं आहे. समान संधी तर मिळतीलच, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षण पूर्ण करण्याच्या स्वप्नांना पंख फुटतील. पुण्यातील PSCMC शाळेतील विद्यार्थिनी श्रावणी टोंगे ही तिच्या हुशारीबरोबर आज शिष्यवृत्तीचा फायदा घेऊन परदेशात IB डिप्लोमा करते. तर लातूर जिल्ह्यातील अगदी छोट्याशा शेतकरी कुटुंबातील मुलगा डॉक्टर नागनाथ मोरे आज संशोधन कार्यात कार्य करतायत. पूर्वी या सर्व योजनांचे अर्ज करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना दारोदार भटकावे लागायचे, पण आज आपण अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. सर्व केंद्र शासनाची अर्ज प्रक्रिया ही
NSP राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल तर राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज आपण MHA-DBT द्वारे करू शकतो। या दोन्ही पोर्टलमुळे शिष्यवृत्तीचे अर्ज हे ऑनलाईन, ट्रान्सपरंट आणि सुलभ बनले आहेत, ज्यात रक्कम ही थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते। यासाठी कित्येक शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांची अर्ज माहिती पडताळून शासनाकडे पाठवित आहेत, जेणेकरून कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही। पूर्वी लोक म्हणायची परिस्थिती नव्हती म्हणून शिक्षण पूर्ण झाले नाही, पण आज पैशाअभावी कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि भारत देशात तरुण सुशिक्षित आणि सुलभ तयार होईल यासाठी काळजी शासन घेते। पण म्हणतात ना, नदीसमोर उभी होती तहानलेली माणसं, नदीसमोर उभी होती तहानलेली माणसं, पण माहिती अभावी घेतलं नाही घोटभर घोटसं। संधी मिळतात सगळ्यांना, फक्त जाणून घ्यावी लागतात, संधी मिळतात सगळ्यांना, फक्त जाणून घ्यावी लागतात, माहिती नाही म्हणून स्वप्नही अर्धवट राहतात। जेव्हा आपण याची दुसरी बाजू बघतो, आज पण अनेक विद्यार्थी माहितीपासून वंचित आहेत। खेड्यापाड्यात आजही ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येतात, कागदपत्रांची गुंतवणूक होते, रक्कम उशिरा मिळते, मर्यादित विद्यार्थी एखाद्या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरतात आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रक्कम वितरित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होतीये का, विद्यार्थी त्याचा योग्य वापर करतोय का, हे बघणे अत्यंत महत्त्वाचे आहे। शिष्यवृत्ती ही फक्त पैशांवर किंवा शैक्षणिक गुणवत्तेवरच नाही, तर कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर, लिंग प्रवर्ग, त्याचबरोबर जात प्रवर्ग, विशेष निकष यावर अवलंबून असते। ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे, कारण शिष्यवृत्ती हे सोन्याचं पूल आहे, जे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नाकडे घेऊन जातं। शिक्षण म्हणजे आयुष्य उजळवणारा दिवा, शिक्षण म्हणजे आयुष्य उजळवणारा दिवा आणि शिष्यवृत्ती म्हणजे त्या दिव्याला पेटवत ठेवणारं तेल। चला तर माहिती पसरवूया आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होतील यासाठी एकत्रित प्रयत्न करूया आणि आपल्या देशात अनेक श्रावणी आणि नागनाथ तयार होतील यासाठी एकत्रित प्रयत्न करूयात। एवढे बोलून मी माझ्या शब्दांना, विचारांना पूर्णविराम देते। धन्यवाद।